मोठा स्फोट, असा स्फोट की ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडवली आहे. एक नाव, एक विधान आणि त्यातून पेटलेला वाद. धनंजय मुंडे दुसरे खरात, हे शब्द उच्चारले गेले आणि सगळं वातावरण एकदम तापलं. कारण हे विधान केलं आहे करुणा मुंडे यांनी, आणि ज्यांच्यावर थेट आरोप झाले आहेत ते म्हणजे धनंजय मुंडे. आणि या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी आहे एक गूढ, धक्कादायक आणि वादग्रस्त नाव, अशोक खरात. होय, ज्या व्यक्तीभोवती सध्या राज्याचं राजकारण फिरत असल्याची चर्चा आहे, त्या अशोक खरातच्या प्रकरणाने आता एक वेगळंच वळण घेतलं आहे. सगळं सुरू होतं आरोपांपासून. गंभीर आरोप, ज्यात नाव येतं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचं. त्यांनी पुढे आणली कॉल कुंडली, उघड केली संपर्कांची साखळी, आणि त्यातून समोर आलं एक कथित सिंडिकेट, ज्यात राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि काही मोठी नावं जोडली गेल्याचा दावा. आणि या सगळ्यात मध्यभागी उभा होता अशोक खरात. आरोप इतके गंभीर की ऐकूनच अंगावर काटा येतो. महिलांचं शोषण, जादूटोण्याची भीती दाखवून फसवणूक, व्यापाऱ्यांना लुबाडणं आणि सत्तेच्या जवळ राहून तयार केलेलं जाळं. या सगळ्या पार्श्वभूमीवर अचानक एक नवीन ट्विस्ट येतो आणि रंगमंचावर येतात करुणा मुंडे. त्यांचा आवाज, त्यांची आक्रमक शैली आणि थेट हल्ला. त्यांनी केवळ अशोक खरातवर टीका केली नाही, तर थेट धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला, आणि तेही अत्यंत गंभीर शब्दात. धनंजय मुंडे हे दुसरे खरात आहेत. हे विधान जसं बाहेर आलं तसं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. कारण हा केवळ राजकीय आरोप नव्हता, तर तो होता व्यक्तिमत्वावर केलेला थेट हल्ला. करुणा मुंडे इथेच थांबल्या नाहीत. त्यांनी आरोपांची सरबत्तीच लावली. जितके अत्याचार खरातनं केले, त्यातील अर्धे अत्याचार धनंजय मुंडे यांनी केले, असा दावा त्यांनी केला. आणि या एका वाक्याने सगळं वातावरण आणखीच तापलं. कारण हा मुद्दा आता केवळ राजकारणापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो गेला थेट सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवर. त्यांनी वैयक्तिक आयुष्यावरही प्रश्न उपस्थित केले, संबंधांबद्दल बोलल्या, आणि या सगळ्यामुळे हा वाद आणखीच चिघळला. दरम्यान या सगळ्या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आला, राज्य महिला आयोग. करुणा मुंडे यांनी स्पष्टपणे म्हटलं, जर हे पद पुन्हा राष्ट्रवादीकडे गेलं तर महिलांना न्याय मिळणार नाही. हा आरोप केवळ राजकीय नव्हता, तर तो होता थेट व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह. त्यांनी मागणी केली की या पदावर एखाद्या निवृत्त महिला न्यायाधीशाची नियुक्ती व्हावी, कारण न्याय देणं हे राजकारणापेक्षा मोठं आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसते की अशोक खरात प्रकरण आता फक्त एका व्यक्तीपुरतं राहिलेलं नाही, तर त्याने संपूर्ण राजकीय व्यवस्थेलाच हादरा दिला आहे. एकामागून एक आरोप, एकामागून एक खुलासे, आणि प्रत्येक खुलास्यानंतर वाढत जाणारं सस्पेन्स. कोण खरं, कोण खोटं, कोणाचा हात कुठपर्यंत, आणि या सगळ्यात नेमकं सत्य काय? राजकारणात आरोप प्रत्यारोप नवे नाहीत, पण जेव्हा आरोप इतके गंभीर असतात तेव्हा त्यांचा परिणामही मोठा असतो. आणि इथे तर थेट नाव घेतलं जातंय, तुलना केली जातेय, आणि त्यामुळेच हा वाद आता थांबण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. एकीकडे अशोक खरात प्रकरणाची चौकशी, दुसरीकडे करुणा मुंडे यांचे आरोप, आणि तिसरीकडे धनंजय मुंडे यांच्यावर वाढत चाललेला दबाव. या सगळ्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपलंय. प्रत्येकजण उत्तर शोधतोय, प्रत्येकजण प्रतिक्रिया देतोय, आणि प्रत्येक क्षणाला नवीन घडामोड समोर येते. या वादळात पुढे काय होणार, कोणती नवी माहिती बाहेर येणार, आणि या आरोपांचं पुढचं पाऊल काय असणार? कारण जे काही सुरू झालंय ते आता थांबणार नाही. उलट ते आणखी मोठ्या स्फोटात बदलण्याची चिन्ह स्पष्ट दिसतायत. आणि या सगळ्यात एकच गोष्ट निश्चित आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात हा विषय अजून बराच काळ गाजत राहणार आहे. हा वाद इथेच संपत नाही, कारण हे फक्त आरोप नाहीत, तर पुढच्या मोठ्या राजकीय भूकंपाची चाहूल आहे. कोणाचं नाव अजून बाहेर येणार, कोणावर कारवाई होणार, आणि कोणाचा राजकीय खेळ संपणार, याची उत्तरं अजून बाकी आहेत. कारण पडद्यामागचं सत्य हळूहळू समोर येतंय, आणि पुढचा स्फोट कधीही होऊ शकतो.